पाडळी तालुका हातकणंगले येथील तरुणाचा पुलाची शिरोली इथे प्रेम प्रकरणातून निर्घृण खून। प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून केला। ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाच्या शिरोलीतील सांगली फाटा बुदले मंगल कार्यालय इथे घडली। खून झालेला तरुण हा पाडळी तालुका हातकणंगले येथील होता। तो सैन्य दलात आर्मीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता। त्याआधीच जीवनातून संपला आणि त्याचे स्वप्न अपुरेच राहून गेले। घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर, वय वर्ष 19, राहणार पाडळी तालुका हातकणंगले असे असून त्याचे पेठ वडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते। त्या मुलीच्या नातेवाईकांचा पुलाची शिरोलीतील बुदले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता। संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन बुदले मंगल कार्यालयात आला असल्याचं मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर नातेवाईक व संकेत यांच्यात वाद झाला। या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले। ही घटना शुक्रवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही। त्याच्यासोबत असलेल्या मित्रासी मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला। घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तिथून पळ काढला। त्याने शिरोली फाटा इथं येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली। संकेतला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता। संकेत 5 वर्षाचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचं निधन झालंय। त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तिच्या माहेरी निघून गेली आहे। त्यानंतर आजपर्यंत संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्यांनी केला होता। संकेतच्या खुनाच्या बातमीनं पाडळी गावात खळबळ उडाली आहे। शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। यातील आरोपी हा एका प्रकरणात सजा भोगत आहे। तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला आहे असं समजतंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी तपास करत आहेत। त्यांच्या पश्चात वयस्कर आजी आजोबा व लहान बहीण असा परिवार आहे।